नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो. सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं. विधान भवन परिसरात निदर्शनं बघायला मिळाली. त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. धनगर समाजानं निदर्शनं केलेली आहेत. आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला दिसतोय. आताची सगळ्यात मोठी बातमी. पोलिसांबरोबर बाचाबाची देखील झालेली आहे. समोरची दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे पोलिसांनी पोस्टर्स देखील फाडून टाकली. विधान भवनाच्या परिसरातली दृश्य आहेत. कशा प्रकारे धनगर समाजाचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत. विधान भवन परिसरात धनगर समाजानं मोठी निदर्शनं केली, जोरदार घोषणाबाजी केली. विनायक डावरंग माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. विनायक, काय निश्चित माहिती? बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर धनगर समाज सुद्धा आक्रमक भूमिका आता घेताना पाहायला मिळते. धनगर समाजाचे काही कार्यकर्ते जे आहेत ते विधान भवनाच्या परिसरात आले होते आणि त्यांच्याकडून हे जे आहे ते निषेधाचे फलक आणि सरकारचा निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आला. साहजिकच धनगर समाजाची आरक्षणाची भूमिका जी आहे, आरक्षण कधी मिळणार याचा जाब सुद्धा विचारला जातोय. कारण धनगर समाज सुद्धा आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. तर हे सगळं होत असताना आज जे आहे ते हे आंदोलन झालं. पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैभव ताब्यात घेतलेला आहे. आपण जर पाहिलं तर धनगर समाजाची ही आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाज जो आहे तो सुद्धा आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच. मात्र विनायक, आपण बघतो कशा प्रकारे पोलिसांबरोबर हा संघर्ष झालेला आहे आणि पोस्टर्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत. जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात. वैभव, बरोबर आहे. सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. कारण मराठा समाजाला आरक्षण, मग आम्हाला आरक्षण कधी देणार हा प्रश्न जो आहे तो सरकारला विचारला जातोय. तर मराठ्यांसाठी जी पद्धत वापरली किंवा जी प्रोसेस वापरली फास्ट आरक्षण मिळवण्याची, तशाच प्रकारे फास्ट आरक्षण नक्कीच. विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.